Hello students, in previous lecture we have studied about pharmacokinetics parameters such as absorption, distribution, metabolism and excretion, processes of absorption, factors affecting absorptions, factors affecting distribution, etc. Let's start with next topic of first chapter, pharmacodynamics. Pharmacodynamics is a branch of pharmacology which deals with mechanism of action of a drug and therapeutic effect of drugs. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, ड्रग डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर तो सेलवर प्रत्येक टिश्यूमध्ये काय ॲक्शन प्रोड्यूस करतो, कशी ॲक्शन प्रोड्यूस करतो, ह्याला म्हणतात मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. अँड थेरापेटिक इफेक्ट म्हणजे फार्माकोलॉजिकल ॲक्शन, प्रत्येक ऑर्गनवर त्याचा इफेक्ट काय किंवा ऑर्गनवर किंवा बॉडी सिस्टीमवर त्याचा काय इफेक्ट होतो, ह्याला काय म्हटलं जातं, फार्माकोडायनॅमिक्स. फार्माकोडायनॅमिक्स इज ए ब्रांच ऑफ फार्माकोलॉजी विच डील्स विथ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग अँड थेरापेटिक इफेक्ट ऑफ ड्रग. टाईप्स ऑफ ड्रग ॲक्शन. ड्रग मग कशा प्रकारे ॲक्शन प्रोड्यूस करतो. फर्स्ट, स्टिम्युलेशन. सर्टन ड्रग्स इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. काही ड्रग्स काय करतात, स्पेशलाइज्ड सेलची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात. स्पेशलाइज्ड सेल्स म्हणजे ठराविक काही सेल्स असतात, त्यांची ॲक्टिव्हिटी हे ड्रग इन्क्रीज करतात, म्हणून त्याला काय म्हणतात, स्टिम्युलेशन. स्टिम्युलेशन, सर्टन ड्रग्स इन्क्रीजेस दी ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. फॉर एक्झाम्पल, कॅफिन इन टी स्टिम्युलेट्स ब्रेन. Inhibition. Some drug decreases in the activity of specialized cell. For example, barbiturates depresses the CNS. Next, irritation. Irritation कशामुळे. Here drug produce injurious effect on growth, nutrition, morphology of the living tissue. For example, ammonium chloride irritates respiratory mucosa. Here drug produce injurious effect on growth, nutrition and morphology of living tissue. लिव्हिंग टिश्यूच्या ग्रोथ, न्यूट्रिशन आणि मॉर्फॉलॉजीवर हे ड्रग एफेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल, अमोनियम क्लोराईड इरिटेट रेस्पिरेटरी म्युकोजा. नेक्स्ट, रिप्लेसमेंट. यूज ऑफ सम एंडोजिनस हॉर्मोन इन डिफिशियन्सी स्टेट. फॉर एक्झाम्पल, डायबिटीस मेलिलिटसमध्ये इन्सुलिन दिलं जातं, हे काय आहे, रिप्लेसमेंट आहे. आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन तयार होऊ न शकल्यामुळे बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं, म्हणजेच ही काय आहे, रिप्लेसमेंट आहे. यूज ऑफ सम एंडोजिनस हॉर्मोन इन डिफिशियन्सी स्टेट. फॉर एक्झाम्पल, इन्सुलिन इन डायबिटीस मेलाइटिस. केमिकल रिएक्शन. सम ड्रग ॲक्ट बिकॉज ऑफ देअर केमिकल प्रॉपर्टीज. एंटासिड न्यूट्रलाइज गॅस्ट्रिक ॲसिडिटी ड्यू टू देअर केमिकल इंटरॅक्शन विथ ॲसिड इन दी स्टमक. एंटासिड काय करतं, गॅस्ट्रिक ॲसिडिटी न्यूट्रलाइज करतं ड्यू टू देअर केमिकल इंटरॅक्शन विथ ॲसिड इन दी स्टमक. अँटासिड हे बेसिक इन नेचर असतं, त्यामुळे ते गॅस्ट्रिक ॲसिडबरोबर रिॲक्ट होऊन काय होतं, न्यूट्रल फॉर्म तयार होतो. सम ड्रग ॲक्ट बिकॉज ऑफ देअर केमिकल प्रॉपर्टीज. अँटासिड न्यूट्रलाइज गॅस्ट्रिक ॲसिडिटी ड्यू टू देअर केमिकल इंटरॅक्शन विथ ॲसिड इन दी स्टमक. Drug receptors. Receptor is the macromolecule with which drug bind to produce pharmacological effect. Receptor may be protein, nucleic acid, enzymes, etc. रिसेप्टर काय करतो, त्याला ड्रग बाइंड होतो. रिसेप्टर इज द मॅक्रोमोलेक्युल विथ विच ड्रग बाइंड टू प्रोड्यूस फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ड्रग रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतो. रिसेप्टर इज अ बाइंडिंग साइट लोकेटेड ऑन द सरफेस और इनसाइड द इफेक्टर सेल वेअर ड्रग इज इंटरॅक्ट. रिसेप्टर कुठे प्रेझेंट असतात, ऑन दी सरफेस किंवा त्या सेलच्या इनसाइड दी सेल, सेलच्या आतमध्ये इफेक्टर सेल्सवर रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. ड्रग रिसेप्टर्स काही टर्म्स दिलेले आहेत. ॲफिनिटी. ॲबिलिटी ऑफ ए ड्रग टू गेट बाइंड टू ए रिसेप्टर इज टर्म ॲज ए ॲफिनिटी. त्या ड्रगची ॲबिलिटी, क्षमता, ॲबिलिटी ऑफ ए ड्रग टू गेट बाइंड टू ए रिसेप्टर इज टर्म ॲज ए ॲफिनिटी. तो ड्रग त्या रिसेप्टरला कसा बाइंड होतो, त्याची क्षमता किती आहे, त्याला काय म्हटलं जातं, ॲफिनिटी. ॲबिलिटी ऑफ ए ड्रग टू गेट बाइंड टू ए रिसेप्टर इज टर्म ॲज ए ॲफिनिटी.
इफिकसी और इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, द कॅपॅसिटी ऑफ ए ड्रग टू गिव्ह फार्माकोलॉजिकल ॲक्शन आफ्टर इट्स इंटरॅक्शन विथ रिसेप्टर इज कॉल्ड ॲज इफिकसी और इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर तो जी काय ॲक्शन दाखवणार आहे, प्रोड्यूस करणार आहे, ती कॅपॅसिटी म्हणजेच इफिकसी और इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. द कॅपॅसिटी ऑफ ए ड्रग टू गिव्ह फार्माकोलॉजिकल ॲक्शन आफ्टर इट्स इंटरॅक्शन विथ रिसेप्टर इज कॉल्ड ॲज ए इफिकसी और इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग. नेक्स्ट, अगोनिस्ट. अगोनिस्ट आर द ड्रग्स विच बाइंड विथ द रिसेप्टर अँड प्रोड्यूस फार्माकोलॉजिकल ॲक्शन. अगोनिस्ट म्हणजे काय, ड्रग्स आहेत जे रिसेप्टरला बाइंड होणार आणि ॲक्शन प्रोड्यूस करणार, फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करणार. अँटागोनिस्ट. अँटागोनिस्ट आर द ड्रग विच बाइंड विथ रिसेप्टर बट डज नॉट शो फार्माकोलॉजिकल ॲक्शन. इट ब्लॉक्स रिसेप्टर. अँटागोनिस्ट हॅज ॲफिनिटी बट नो इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. अँटागोनिस्ट हे काय आहे, ड्रग आहेत पण ते काय करणार, फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करत नाहीत. विच बाइंड्स विथ रिसेप्टर बट डज नॉट शो फार्माकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे काय, ते एखाद्या ड्रगला ते अँटागोनाइज करतात, अपोज करतात. ते रिसेप्टरला बाइंड होतात पण स्वतः फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करत नाही, पण ती दुसऱ्या ड्रगची फार्माकोलॉजिकल ॲक्शन अपोज करतात. इट ब्लॉक्स रिसेप्टर. अँटागोनिस्ट हॅज ए ॲफिनिटी बट नो इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. ॲफिनिटी म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ ए ड्रग टू गेट बाइंड टू ए रिसेप्टर इज टर्म ॲज ए ॲफिनिटी. सो अँटागोनिस्ट हॅज ए ॲफिनिटी बट नो इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी, कारण तो फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करत नाही. फॉर एक्झाम्पल, ॲट्रोपिन इज यूज्ड ॲज ए अँटागोनिस्ट फॉर ॲसिटाइलकोलिन. नेक्स्ट, फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. First is body weight. Average dose is specified for adult by considering weight between 50 to 100 kg. म्हणजे त्या वेटवरून त्या डोस कॅल्क्युलेट केला जातो पेशंटचा. दिस ॲव्हरेज डोस इज इन सिंगल डोस बट ॲव्हरेज डोस इज इनइफेक्टिव्ह इन एक्सेसिव्ह ओबेस पर्सन. एज अफेक्ट द ड्रग ॲक्शन. ड्रग रिस्पॉन्स चेंजेस अकॉर्डिंग टू द एज. एजप्रमाणे ड्रगची ॲक्शन चेंज होते. फॉर एक्झाम्पल, इन CNS ड्रग चिल्ड्रन आर मोर सेन्सिटिव्ह अँड ओल्ड पीपल्स आर लेस सेन्सिटिव्ह. इन CNS ड्रग्स म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होणारे ड्रग, ह्याच्यामध्ये चिल्ड्रन्स आर मोर सेन्सिटिव्ह टू दॅट ड्रग अँड ओल्ड पीपल्स आर लेस सेन्सिटिव्ह. सेक्स. Female require small dose of drug due to their lesser body weight. In female, drug must be administered with care because female pass through the menstruation, pregnancy and lactation. फिमेलमध्ये ड्रग देताना काय काळजी घेतली, ॲडमिनिस्टर्ड विथ केअर बिकॉज फिमेल पास थ्रू दी मेन्स्ट्रुएशन, प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन. फॉर एक्झाम्पल, ड्रग विच स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युट्रस लाईक एर्गॉट अल्कलॉइड्स हॅव टू बी अवॉइडेड ड्युरिंग प्रेग्नन्सी सिन्स दे मे प्रोवोक ॲबॉर्शन ऑर मिसकॅरिएज. एर्गॉट अल्कलॉइड्स हे काय करतात, हे प्रेग्नन्सीमध्ये दिले जात नाहीत. कारण का, कारण दे मे प्रोवोक ॲबॉर्शन ऑर मिसकॅरिएज, त्याच्यामुळे ॲबॉर्शन किंवा मिसकॅरिएज होऊ शकतं. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. Insulin when given subcutaneously root decreases blood sugar level but when it given by IV it result in death due to convulsion. मग रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कसा इफेक्ट करतो, जेव्हा इन्सुलिन हा सबक्युटेनियस रूटने दिला जातो तेव्हा ब्लड शुगर लेवल तो डिक्रीज करतो म्हणजे ॲक्शन प्रोड्यूस करतो. बट वेन इट गिवन बाय IV इट रिझल्ट इन डेथ ड्यू टू कन्व्हल्जन. इंट्रावेनसली जर इन्सुलिन दिला तर तो कन्व्हल्जन प्रोड्यूस करतो आणि त्या कन्व्हल्जन म्हणजे इपिलेप्टिक कंडिशनमुळे डेथ होऊ शकते. नेक्स्ट, प्लेस अँड टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. इट अफेक्ट ड्रग ॲक्शन. फॉर एक्झाम्पल, हिप्नॉटिक्स विल प्रोड्यूस स्लीप if they are administered just before regular sleeping time. प्लेस अँड टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कसा इफेक्ट, म्हणजे मी कुठच्या वेळी औषध दिलं तर काय इफेक्ट होतो. इट अफेक्ट ड्रग ॲक्शन. फॉर एक्झाम्पल, हिप्नॉटिक्स
हिप्नॉटिक्स म्हणजे स्लीप प्रोड्यूस करण्यासाठी हे दिले जातात औषधं. हिप्नॉटिक विल प्रोड्यूस स्लीप इफ दे आर ॲडमिनिस्टर्ड जस्ट बिफोर रेग्युलर स्लीपिंग टाईम. म्हणजे रात्री जर तो हिप्नॉटिक दिली तर त्याची ॲक्शन फास्ट होते. सर्टन ड्रग्स आर मोर इफेक्टिव्ह ॲट मॉर्निंग टाईम. फॉर एक्झाम्पल ओरल अँटीडायबेटिक ड्रग जे असतात हे सकाळी दिले जातात. का? कारण त्याची ॲक्टिव्हिटी ही सकाळी जास्त असते. फॉर एक्झाम्पल ओरल अँटीडायबेटिक. नेक्स्ट, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ऑर क्लायमेट. क्लायमेट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग ॲक्शन. ड्युरिंग नाईट टाईम CNS इज लेस ॲक्टिव्ह, सो लेस डोस ऑफ हिप्नॉटिक इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस स्लीप. नाईट टाईममध्ये काय असतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम ही लेस ॲक्टिव्ह असते, म्हणजे थोडीशी डिप्रेस असते. मग त्यावेळी काय, नाईट टाईममध्ये जर सेंट्रल नर्वस डिप्रेसंट ड्रग्स किंवा हिप्नॉटिक ड्रग जे स्लीप प्रोड्यूस करणारे ड्रग आहेत ते त्यावेळी दिले तर त्याची ॲक्शन लवकर प्रोड्यूस होते, किंवा तो कमी प्रमाणात दिला तरी ती ॲक्शन प्रोड्यूस होते. डोस ऑफ हिप्नॉटिक इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस स्लीप. क्लायमेट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग ॲक्शन. ड्युरिंग नाईट टाईम CNS इज लेस ॲक्टिव्ह, सो लेस डोस ऑफ हिप्नॉटिक इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस स्लीप. Next, genetic factor. Drug action influenced by genetic factor or hereditary. Some person cannot metabolize certain drug due to deficiency of some enzyme. काही लोकांमध्ये काही जेनेटिक फॅक्टर असल्यामुळे काही ड्रग जे असतात ते मेटाबोलाइज होऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे ते हेरिडेटरी किंवा जेनेटिक फॅक्टर असल्यामुळे ते एन्झाईम्स नसतात आणि त्या एन्झाईम्स सिंथेसिस न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये काही ड्रग्सचं हे मेटाबॉलिझम होत नाही. सम पर्सन कॅन नॉट मेटाबोलाइज सर्टन ड्रग्स ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ सम एन्झाईम. फॉर एक्झाम्पल, थायोप्युरिन मिथाइल ट्रान्सफरेज डिफिशियन्सी increases risk of severe bone marrow toxicity with drugs like 6-mercaptopurine. नेक्स्ट, सायकोलॉजिकल फॅक्टर्स. सायकोलॉजिकल फॅक्टर्स काय? पर्सनॅलिटी ऑफ द फिजिशियन प्रोड्यूस सायकोलॉजिकल इफेक्ट ऑन द पेशंट. येस, इवन अन इनर्ट मेडिकेशन मे हॅव बेनिफिशियल इफेक्ट. इनर्ट मेडिकेशन म्हणजे काय? म्हणजे ज्याच्यामध्ये थेरॉपेटिक इफेक्ट नसतात, थेरॉपेटिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स जो दिला तरीसुद्धा त्यांच्यामध्ये त्या पेशंटमध्ये गुड इफेक्ट जाणवतो. कशामुळे? तर पर्सनॅलिटी ऑफ द फिजिशियन produce psychological effect on the patient. Hence, even an inert medication may have beneficial effect. Sometimes emotional status of the patient at the time of administration alters the effect of drug. Next, placebo. What is placebo? They are effective in condition like angina pectoris, psychic disorder and bronchial asthma. प्लासेबो म्हणजे काय? प्लासेबो आर फार्माकोलॉजिकली इनर्ट डोसेज फॉर्म्स विच हॅज नो इफेक्ट ऑन द डिसीज बट इट प्रोव्हाइड्स सायकोलॉजिकल रिलीफ टू द पेशंट. प्लासेबो हे फार्माकोलॉजिकली ॲक्टिव्ह ड्रग नसतात, त्याच्यामध्ये फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस होत नाही, पण ते काय प्रोड्यूस करतात? सायकोलॉजिकल रिलीफ पेशंटला प्रोड्यूस करतात. म्हणजे पेशंटला दिल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण ही औषधं घेऊन बरे होतो आहे. They are effective in condition like angina pectoris, psychic disorder and bronchial asthma. Placebo are pharmacologically inert dosage form which has no effect on the disease but it provides psychological relief to the patient. Substances used as placebo are lactose tablet, distilled water for injection. हे काय आहे? त्याच्यामध्ये हे ड्रग्स नाही आहेत, हे असे सबस्टन्स आहेत जे सायकोलॉजिकल रिलीफ पेशंटला देतात. सबस्टन्सेस यूज्ड ॲज अ प्लासेबो आर लॅक्टोज टॅबलेट अँड डिस्टिल वॉटर फॉर इंजेक्शन. म्हणजे हे फार्माकोलॉजिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस नाही आहेत. प्रेझेन्स ऑफ डिसीजेस. सेव्हरल डिसीजेस अफेक्ट द ड्रग ॲक्शन. फॉर एक्झाम्पल, इन लिव्हर डिसऑर्डर्स डिक्रीजेस मेटाबॉलिझम. Next, metabolic disturbance. Drugs show its action if there are metabolic disturbances in the body. For example, absorption of iron from gastrointestinal tract is more only in iron deficiency anemia. जर काही डिफिशियन्सी असेल तरच त्याचा इफेक्ट
जास्त होतो. ड्रग शोज इट्स ॲक्शन इफ देर आर मेटाबॉलिक डिस्टर्बन्स इन दी बॉडी. फॉर एक्झाम्पल काय दिलं आहे तुम्हाला, ज्या लोकांमध्ये आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया आहे त्यांच्यामध्येच ॲब्सॉर्प्शन, आयर्नचं ॲब्सॉर्प्शन हे फास्ट होतं. ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न फ्रॉम GIT इज मोर ओनली इन आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया. Cumulation. Next factor is cumulation. It is accumulation of drug in the body due to repeated administration. Cumulation occurs only when rate of administration of drug is more than rate of excretion. क्युम्युलेशन म्हणजे काय, ड्रग ॲक्युम्युलेट होतो. ॲक्युम्युलेशन ऑफ ड्रग इन दी बॉडी ड्यू टू रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन. एखाद्या ड्रगचा परत उपयोग केल्यानंतर परत ॲडमिनिस्ट्रेशन केल्यामुळे त्याचं ॲक्युम्युलेशन होतं बॉडीमध्ये. अँड क्युम्युलेशन ऑकर्स ओनली वेन रेट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग इज मोर दॅन रेट ऑफ एक्सक्रिशन. मग त्या एक्सक्रिशनच्या रेटपेक्षा त्याचं जर ॲडमिनिस्ट्रेशन जर जास्त असेल, फास्ट जर तो रिपीटेड जर त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन होत असेल आणि एक्सक्रिशन रेट त्याचा स्लो असेल तर ते काय प्रोड्यूस होतं, क्युम्युलेशन होतं. क्युम्युलेशन ऑकर्स इन लिव्हर डिसीज अँड किडनी डिसीजेस. नेक्स्ट इज ॲडिटिव्ह इफेक्ट. वेन टू ड्रग्स टेकन इन कॉम्बिनेशन दे वर्क टुगेदर अँड प्रोड्यूस ॲडिटिव्ह इफेक्ट. जेव्हा कॉम्बिनेशनमध्ये दोन ड्रग दिले जातात, दे वर्क टुगेदर अँड प्रोड्यूस ॲडिटिव्ह इफेक्ट. ॲडिटिव्ह इफेक्ट म्हणजे काय, वेन टू ऑर मोर ड्रग्स आर ॲडमिनिस्टर्ड टुगेदर देअर टोटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट इज इक्वल टू द समेशन ऑफ देअर इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल इफेक्ट. जेव्हा दोन ड्रग्स एकत्र दिले जातात, आर ॲडमिनिस्टर्ड टुगेदर कंबाईन फॉर्ममध्ये, मग त्यांची जी टोटल फार्माकोलॉजिकल जो इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे तो कशाशी बरोबर असतो, इज इक्वल टू समेशन ऑफ देअर इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजी. म्हणजे त्या प्रत्येकाचा जो सेपरेट इफेक्ट आहे त्याच्या ॲडिशनसारख्या प्रमाणे असतो. वेन टू ऑर मोर ड्रग आर ॲडमिनिस्टर्ड टुगेदर देअर टोटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट इज इक्वल टू द समेशन ऑफ देअर इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल इफेक्ट. दिस इफेक्ट इज कॉल्ड एज ए ॲडिटिव्ह इफेक्ट. फॉर एक्झाम्पल इफेड्रिन अँड अमायनोफायलिन हे काय आहेत, दोन सेपरेट ड्रग्स आहेत, इफेड्रिन अँड अमायनोफायलिन शो ॲडिटिव्ह इफेक्ट इन ब्रॉन्कियल अस्थमा. म्हणजेच त्या दोघांचा जो फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे त्याची ॲडिशन होणार आहे. ॲडिशन होऊन जो इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे त्याला म्हणतात ॲडिटिव्ह इफेक्ट. नेक्स्ट सिनर्जी. When two or more drugs are administered together, their total pharmacological effect more than that of addition of their individual pharmacological effect. Synergism म्हणजे काय पहा, when two or more drugs are administered together, their total pharmacological effect is more than that of addition of their individual pharmacological effect. जेव्हा ते कॉम्बिनेशनमध्ये दोन ड्रग देणार तेव्हा त्याचा जो ॲक्शन प्रोड्यूस होणार आहे, फार्माकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे, हा कशापेक्षा जास्त असणार, त्याच्या दोन इंडिव्हिज्युअल इफेक्टच्या ॲडिशनपेक्षा हा इफेक्ट जास्त असणार आहे. When two or more drugs are administered together, their total pharmacological effect is more than that of addition of their individual pharmacological effect. This phenomenon is known as a synergism. For example, sulfamethoxazole and trimethoprim, when given individually, they act as a bacteriostatic. But if they are given together, the action is bactericidal. सल्फामिथॉक्साझोल आणि ट्रायमिथॉप्रिम जेव्हा इंडिव्हिज्युअली दिले जातात, इंडिव्हिज्युअली म्हणजे एक दिले जातात, सेपरेटली दिले जातात, दे ॲक्ट ॲज ए बॅक्टेरियोस्टॅटिक. म्हणजे ते बॅक्टेरियाला मारत नाहीत तर त्याची ग्रोथ कमी करतात किंवा त्याचं डिव्हिजन स्टॉप केली जाते, रिप्रोडक्शन स्टॉप केलं जातं. बट इफ दे आर गिवन टुगेदर, जेव्हा हे दोन ड्रग एकत्र दिले जातात कॉम्बिनेशनमध्ये, द ॲक्शन इज बॅक्टेरियोसायडल. म्हणजे ते बॅक्टेरियांना मारतात, किल करतात. नेक्स्ट फॅक्टर इज अँटागोनिझम. व्हेन टू ड्रग्स टेकन इन कॉम्बिनेशन they do not work together. When one drug reduces or opposes the effect of another drug is called as a antagonism. जेव्हा दोन ड्रग एकत्र दिले जातात कॉम्बिनेशनमध्ये
तेव्हा ते एकत्र दोन्ही ड्रग काम करत नाही. दे डू नॉट वर्क टुगेदर. वेन वन ड्रग इज रिड्युसेस ऑर अपोज द इफेक्ट ऑफ अनदर ड्रग इज कॉल्ड अँटागोनिझम. म्हणजे ह्या अँटागोनिझम म्हणजे काय होतं, दोन ड्रग एकत्र दिल्यावर एक ड्रग काय करणार, दुसऱ्या ड्रगची ॲक्शन अपोज करतो किंवा त्याला ब्लॉक करतो. इज कॉल्ड ॲज ए अँटागोनिझम. मग त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत. फर्स्ट इज कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम, सेकंड इज नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम बघा. अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट स्ट्रक्चरली सेम. कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझममध्ये अगोनिस्ट म्हणजे जो ड्रग ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे, अँटागोनिस्ट म्हणजे जो रिसेप्टरला ब्लॉक करणार आहे, हे दोन्ही काय असतात, स्ट्रक्चरली सेम असतं. त्यांचं केमिकल स्ट्रक्चर हे सेमच, जवळपास सिमिलर असतं. अगोनिस्ट नॉन कॉम्पिटेटिव्हमध्ये काय होतं, अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट स्ट्रक्चरली डिफरंट. कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझममध्ये अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट कम्पीट फॉर द सेम रिसेप्टर अँड साईट. एकाच रिसेप्टर आणि साईटसाठी ते कम्पीट करतात. Agonist and antagonist compete for the same receptor but do not compete for the same site. In non-competitive antagonism, agonist and antagonist compete for the same receptor but do not compete for same site. Different sites साठी ते compete करतात. Response depend upon the concentration of both agonist and antagonist. In non-competitive antagonism, responses depends only on concentration of antagonist. नेक्स्ट अगोनिस्ट अँटागोनिस्ट फॉर एक्झाम्पल्स ॲसिटाइलकोलिन ॲट्रोपिन ॲट मस्कॅरिनिक रिसेप्टर. म्हणजे ते एकाच रिसेप्टरला आणि एकाच साईटला कॉम्पीट करतात. नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझमचं एक्झाम्पल आहे नॉर ॲड्रिनालिन अँड फेनॉक्सिबेन्झामाइन ॲट अल्फा रिसेप्टर. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम इज मॉर्फिन अँड नॅलोक्झेन ॲट ओपिऑइड रिसेप्टर. Next example of non-competitive antagonism is diazepam bicuculin at GABA receptor. Next is tolerance. What is tolerance? On repeated administration of drug, they are not effective at normal dose. So more dose is required for therapeutic response. This phenomenon is called as a tolerance. Tolerance मध्ये काय होतं, एखादा ड्रग जर रिपीटेडली ॲडमिनिस्टर्ड झाला तर तो काही कालावधीनंतर त्या पेशंटमध्ये तो इफेक्टिव्ह होत नाही. नॉट इफेक्टिव्ह ॲट नॉर्मल डोसमध्ये. जर नॉर्मल डोसमध्ये दिला तरी तो इफेक्टिव्ह होत नाही, ॲक्शन प्रोड्यूस करत नाही. सो मोर डोस इज रिक्वायर्ड फॉर थेरॉपेटिक रिस्पॉन्स. मग अशावेळी त्या पेशंटला जास्त डोस द्यावा लागतो. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, टोलरन्स. ऑन रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग दे आर नॉट इफेक्टिव्ह ॲट अ नॉर्मल डोस. सो मोर डोस इज रिक्वायर्ड फॉर थेरॉपेटिक रिस्पॉन्स. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज ए tolerance. Types of tolerance. First is natural tolerance. It develops without use of drug. हे ड्रग मुळे होत नाही हा टोलरन्स. इट एक्झिस्ट फ्रॉम दी बर्थ, दॅट इज नॅचरली प्रेझेंट. म्हणजे हा नॅचरली त्या स्पेसिसमध्ये त्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत नॅचरल टोलरन्समध्ये. फर्स्ट इज स्पेसिस टोलरन्स अँड रेशियल टोलरन्स. सेकंड इज रेशियल टोलरन्स. Types of tolerance. First is species tolerance. Certain animal species tolerate to the particular drug but human cannot tolerate to that drug. For example, पहा काही ड्रग जे असतात, सर्टन ॲनिमल स्पेसिस जे असतात ते त्या ड्रगला टोलरेट करू शकतात पण ह्युमन त्याला टोलरेट करू शकत नाही. सर्टन ॲनिमल स्पेसिस टोलरेट टू द पर्टिक्युलर ड्रग बट ह्युमन कॅन नॉट टोलरेट टू दॅट ड्रग्स. फॉर एक्झाम्पल एक ड्रग दिला आहे ॲट्रोपिन. ॲट्रोपिन हा रॅबिट टोलरेट ड्यू टू प्रेझन्स ऑफ एन्झाईम ॲट्रोपिन इस्टरेस विच मेटाबोलाइज द लार्ज डोस ऑफ ॲट्रोपिन. रॅबिट ॲट्रोपिन टोलरेट करू शकतो, त्याच्यामध्ये त्याची टॉक्सिसिटी होत नाही. कारण का, रॅबिटमध्ये ॲट्रोपिन इस्टरेज नावाचं एन्झाईम प्रोड्यूस होतं. रॅबिट टोलरेट ड्यू टू प्रेझन्स ऑफ एन्झाईम ॲट्रोपिन इस्टरेज. ॲट्रोपिन इस्टरेज नावाचं एन्झाईम त्याच्यामध्ये असल्यामुळे, त्याच्या बॉडीमध्ये प्रोड्यूस झाल्यामुळे तो ॲट्रोपिनला मेटाबोलाइज करू शकतो. ते एन्झाईम ॲट्रोपिनला मेटाबोलाइज करतं. त्यामुळे ॲट्रोपिनची टॉक्सिसिटी रॅबिटमध्ये होत नाही.
पण ह्युमनमध्ये त्याची टॉक्सिसिटी होऊ शकते. ह्युमन कॅन नॉट टॉलरेट ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ ॲट्रोपिन इस्टर. ह्युमन बॉडीमध्ये ॲट्रोपिन इस्टरेज प्रोड्यूस न झाल्यामुळे ॲट्रोपिनची टॉक्सिसिटी होऊ शकते किंवा ह्युमन बॉडी ही ॲट्रोपिन टॉलरेट करू शकत नाही. नेक्स्ट इज रेशियल टॉलरन्स. इट डेव्हलप्स इन ह्युमन. मग ह्युमनमध्ये डिफरंट रेशियल टॉलरन्स रेसेसमध्ये हे प्रोड्यूस होतो. निग्रोज आर टॉलरंट. मिड्रिएटिक इफेक्ट ऑफ इफेड्रिन. इफेड्रिन हा एक ड्रग आहे, तो काय प्रोड्यूस करतो, मिड्रिएटिक इफेक्ट करतो, म्हणजेच डायलेशन ऑफ प्युपिल प्रोड्यूस करतो. आयमध्ये प्युपिलची साईज इन्क्रीज होते, डायलेशन ऑफ प्युपिल. इट डेव्हलप्स इन ह्युमन्स. पण हा वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये वेगवेगळे इफेक्ट दाखवतो. मग निग्रोज आर टॉलरंट. निग्रो लोक जे आहेत ते या इफेड्रिनला टॉलरेट करू शकतात, यांच्यामध्ये टॉक्सिसिटी प्रोड्यूस होत नाही. पण व्हाईट रेस आर नॉट टॉलरेट. व्हाईट रेसेसमध्ये इफेड्रिन हा टॉलरेट होऊ शकत नाही, त्याची टॉक्सिसिटी होऊ शकते हाय डोसमध्ये. नेक्स्ट इज ॲक्वायर्ड टॉलरन्स. दिस ऑकर बिकॉज ऑफ रिपीटेड यूज ऑफ ड्रग्स. टिश्यू टॉलरन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे टिश्यू टॉलरन्स. टॉलरन्स इज डेव्हलप टू द पर्टिक्युलर ॲक्शन ऑफ ड्रग. फॉर एक्झाम्पल फेनोबार्बिटॉन टॉलरेट टू सिडेटिव्ह ॲक्शन बट नॉट टॉलरेट टू अँटी इपिलेप्टिक ॲक्शन. क्रॉस टॉलरन्स मीन्स वॉट? इट इज द डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स टू फार्माकोलॉजिकली सेम ग्रुप. स्ट्रक्चरली फार्माकोलॉजिकली सेम ग्रुप म्हणजे जे सिमिलर फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करतात, यांच्यामध्ये क्रॉस टॉलरन्स होतो. इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स टू फार्माकोलॉजिकली सेम ग्रुप. फॉर एक्झाम्पल मॉर्फिन अँड पेथिडिन. नेक्स्ट सुडो टॉलरन्स. इफ वी टेक पॉयझन ओरली रिपीटेडली देन टॉलरन्स इज डेव्हलप्ड बाय GIT. बट वी टेक पॉयझन अँड अदर दॅन ओरल रूट देन पॉयझनिंग विल ऑकर. सुडो टॉलरन्समध्ये काय होतं, पॉयझन जर कमी प्रमाणात ओरली जर घेतलं रिपीटेडली तर त्याचा एखाद्या पेशंटमध्ये टॉलरन्स प्रोड्यूस होऊ शकतो. इज डेव्हलप बाय GIT गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमार्फत घेतलं. बट वी टेक पॉयझन अँड अदर दॅन ओरल रूट. ओरल रूटच्या अदर दॅन ओरल रूट म्हणजे इंजेक्ट किंवा पॅरेंट्रली दिलं तर पॅरेंट्रली ॲडमिनिस्टर्ड केलं तर त्याचं पॉयझनिंग होऊ शकतं. ह्याला म्हणतात सुडो टॉलरन्स. देन टॅकिफिलॅक्सिस. इट इज रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स वेन डोस ऑफ ए ड्रग टेकन रिपीटेडली इन ए शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम रिझल्ट इन मार्क्ड रिडक्शन इन रिस्पॉन्स. टॅकिफिलॅक्सिस म्हणजे पहा, इट इज ए रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स वेन डोस ऑफ ए ड्रग टेकन रिपीटेडली इन शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम रिझल्ट इन मार्क्ड रिडक्शन इन रिस्पॉन्स. एखादा ड्रग आहे तर तो शॉर्ट इंटरवलमध्ये रिपीटेडली ॲडमिनिस्टर्ड केला तर काय होतं, त्या ड्रगची फार्माकोलॉजिकल ॲक्शन रिड्यूस होते. हे काय आहे, टॅकिफिलॅक्सिस. फॉर एक्झाम्पल रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इफेड्रिन ॲट इंटरवल ऑफ अबाउट 15 to 20 मिनिट इन अस्थमा मे प्रोड्यूस डिमिनिशिंग रिस्पॉन्स. म्हणजेच रिस्पॉन्स त्याच्यामुळे कमी होतो. नेक्स्ट इज ड्रग रेझिस्टन्स. ड्रग रेझिस्टन्स म्हणजे काय, इट रिफर्स टू द टॉलरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू अँटीमायक्रोबियल ॲक्शन. अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स मायक्रोब्स रेझिस्टन्स प्रोड्यूस करतात अँटीबायोटिक्समध्ये. म्हणजे काय होतं नक्की, इट रिफर्स टू टॉलरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू अँटीमायक्रोबियल ॲक्शन. म्हणजे जे अँटीबायोटिक दिले जातात मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी, ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, त्या अँटीबायोटिक्सना टॉलरेट होतात किंवा अँटीमायक्रोबियल ॲक्शनला टॉलरेट होतात. म्हणजे त्याच्यानंतर जर ते परत रिपीटेडली जर अँटीबायोटिक ॲडमिनिस्टर्ड केलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम त्या अँटीमायक्रोबियल ॲक्शनला टॉलरेट होतात. म्हणजे नंतर जर अँटीबायोटिक्स ॲडमिनिस्टर्ड केले तर त्याचा इफेक्ट होत नाही, म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम किल होत नाही. फॉर एक्झाम्पल स्टॅफिलोकोकाय टू पेनिसिलिन. स्टॅफिलोकोका हे टाईप्स ऑफ बॅक्टेरियाचा एक टाईप आहे, तो पेनिसिलिनला टॉलरेट होतो. म्हणजेच तो पेनिसिलिनची ॲक्शन पेनिसिलिन दिल्यावर किल होत नाही.
टॉलरन्स अँड टॅकिफिलॅक्सिसमधील डिफरन्स पहा. इट डेव्हलप्स स्लोली. टॉलरन्स. टॅकिफिलॅक्सिस इट डेव्हलप्स रॅपिडली. Large dose is required to develop tolerance. Large dose is not required to develop tachyphylaxis. It occurs due to increased drug metabolism. It occurs due to blockage of receptor. For example, barbiturates, morphine, tolerance से. For example, ephedrine, nicotine. ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय? रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग रिझल्ट इन टू डिपेंडन्स म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहणे. रिपीटेडली जर एखादा ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला तर त्याची सवय होऊ शकते आणि तो पेशंट त्या ड्रगवर अवलंबून राहतो, डिपेंडंट राहतो. रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग रिझल्ट इन टू द डिपेंडन्स. फॉर एक्झाम्पल नार्कोटिक ॲनाल्जेसिक म्हणजेच ओपिओइड ॲनाल्जेसिक. फॉर एक्झाम्पल बार्बिच्युरेट्स, CNS डिप्रेसंट्स प्रोड्यूस डिपेंडन्स. एक्झाम्पल काय आहेत? नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स लाईक मॉर्फिन, बार्बिच्युरेट्स, CNS depressant produce dependence. Definition of drug dependence is given by WHO. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ड्रग डिपेंडन्सची काय डेफिनेशन दिली आहे? इट इज अ स्टेट ऑफ सायकिक और अँड समटाइम ऑल्सो फिजिकल resulting from the interaction between the drug and living organism, characterized by behavioral and other responses that always include compulsion to take the drug on periodic basis in order to experience its psychic effect and sometimes to avoid the discomfort of its absence. It is a state of psychic and sometimes also physical, resulting from the interaction between drug and living organism, characterized by behavioral and other responses that always include compulsion to take the drug on periodic basis in order to experience its psychic effect and sometimes to avoid the discomfort of its absence. याच्यामध्ये काय होतं? त्या ड्रगची पेशंटला सवय होते आणि तो ड्रग घेतल्याशिवाय त्याला कम्फर्टेबल वाटत नाही. टाइप्स ऑफ ड्रग डिपेंडन्स. फर्स्ट इज सायकोलॉजिकल डिपेंडन्स. प्रोड्यूस ए फीलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन और टू प्रोड्यूस प्लेजर और टू अवॉइड इमोशनल प्रॉब्लेम. काही लोक प्रोड्यूस अ फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन, सायकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस ए फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन और टू प्रोड्यूस प्लेजर और टू अवॉइड इमोशनल प्रॉब्लेम. काही इमोशनल प्रॉब्लेम्स अवॉइड करण्यासाठी काही मानसिक रुग्ण जे आहेत ते काय करू शकतात? हे ड्रगवर डिपेंड राहू शकतात. फॉर एक्झाम्पल आहे टोबॅको. प्रोड्यूस ए फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन. मग टोबॅको घेतल्यानंतर त्यांना सॅटिस्फाय होतं. टू प्रोड्यूस प्लेजर और टू अवॉइड इमोशनल प्रॉब्लेम. काही लोकांना टेन्शन कमी करण्यासाठी किंवा चिंता कमी करण्यासाठी टोबॅको घेतात. हा काय आहे? त्याचा ड्रग डिपेंडन्स आहे. नेक्स्ट इज फिजिकल डिपेंडन्स. हिअर विड्रॉल ऑफ ड्रग रिझल्ट इन फिजिकल प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल मॉर्फिन विड्रॉल इज असोसिएटेड विथ इरिटेबिलिटी, इन्सोमनिया, मसल स्पाझम. मग फिजिकल डिपेंडन्समध्ये काय होतं? जर हा ड्रग म्हणजे ज्याच्यावर ड्रगवर जे डिपेंडंट आहेत पेशंट आणि त्यावेळी एखाद्या वेळी तो ड्रग जर नाही घेतला त्या पेशंटने तर त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉब्लेम प्रोड्यूस होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल त्याचं मॉर्फिन आहे. एखाद्या पेशंटला मॉर्फिनची सवय झालेली आहे तर मॉर्फिन जर विड्रॉल केला, मॉर्फिन त्याने घेतला नाही तर त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होऊ शकतं? इरिटेबिलिटी, इन्सोमनिया म्हणजे लॉस ऑफ स्लीप, मसल स्पाझम, मसल कॉन्ट्रॅक्शन प्रोड्यूस होऊ शकतं. हा आहे फिजिकल डिपेंडन्स. नेक्स्ट इज ड्रग ॲडिक्शन म्हणजे व्यसन. ड्रग ॲडिक्शन इट इज द स्टेट ऑफ अ फिजिकल ॲज वेल ॲज अ सायकोलॉजिकल डिपेंडन्स having a overpowering desire to increase the dose and tendency to obtain it any means. Its withdrawal symptoms are very strong. It is a state of physical as well as a psychological dependence, having a overpowering desire to increase the dose and tendency to obtain it any means. Its withdrawal symptoms are very strong. मग ॲडिक्शनची काय कारणं आहेत? कशामुळे ॲडिक्शन होऊ शकतं? एकतर मेडिसिनली एखाद्या पेशंटने त्याचा वापर केलेला असेल
तर त्याच्यामुळे त्याचं ॲडिक्शन होऊ शकतं. टू सॅटिस्फाय द क्युरिओसिटी अबाउट द ड्रग इफेक्ट, एखाद्या पेशंटला जर त्या ड्रगची क्युरिओसिटी असेल की तो ड्रग काय ॲक्शन प्रोड्यूस करतो, म्हणून त्याने असंच ते औषध घेतलं, फॉर एक्झाम्पल झोपेच्या गोळ्या किंवा अँटी डिप्रेसंट ड्रग जे आहेत, हे पेशंटने जर विदाउट प्रिस्क्रिप्शन घेतले, कशासाठी, तर टू सॅटिस्फाय दी क्युरिओसिटी अबाउट दी ड्रग इफेक्ट, टू हॅव अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. नेक्स्ट इज टू रिलॅक्स फ्रॉम ए मेंटल स्ट्रेस. एखाद्या पेशंटने टेन्शन कमी करण्यासाठी किंवा काळजी चिंता कमी करण्यासाठी तो ड्रग जर घेतला तर त्याच्यामुळे ॲडिक्शन होऊ शकतं. व्हॉट आर दी कॉजेस ऑफ ॲडिक्शन? फर्स्ट इज अ मेडिसिनल यूज, टू सॅटिस्फाय द क्युरिओसिटी अबाउट दी ड्रग इफेक्ट, to have thrilling experience, to relax from mental stress, for examples morphine, barbiturates, alcohol, etc. ड्रग अब्यूज म्हणजे काय? इट इज द यूज ऑफ अ ड्रग फॉर नॉन मेडिकल पर्पज, फॉर अल्टरिंग कॉन्शियसनेस और फॉर बॉडी बिल्डिंग. ड्रग अब्यूज म्हणजे काय? एखाद्या ड्रगचा वापर नॉन मेडिकल पर्पजसाठी करणे. नॉन मेडिकल पर्पज म्हणजे त्याच्यामध्ये फार्माकॉलॉजिकल ॲक्शनसाठी किंवा एखाद्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी तो घेतला जात नाही, म्हणजे त्याला म्हटलात नॉन मेडिकल पर्पज. इट इज द यूज ऑफ ए ड्रग फॉर नॉन मेडिकल पर्पज, फॉर अल्टरिंग कॉन्शियसनेस और फॉर बॉडी बिल्डिंग. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत ड्रग इंटरॅक्शन्स. रेफरन्स इज टेक्स्टबुक ऑफ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकॉलॉजी बाय मिसेस सीमा केंजाळे, टेकमॅक्स पब्लिकेशन, पुणे. थँक्यू.